भेटेल कारण दोन्ही संघ नक्कीच एक रफ आणि टफ एक बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. तर नक्कीच आपला मान्यवर कक्षा पण पाहतो व्हीआयपी टाईज वर नक्कीच ओमसाई लोणार आमणे असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत सन्माननीय मदनजी जाधव साहेब आहेत. नक्कीच एका बिलात बेल काढून आम्हाला नक्कीच त्यांचा संघ देखील आहे नुकताच ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत. तर जबरदस्त विजय संपादन केलं जयप्रताप भावाले ए संघाने काय फटकेबाजी केली होती ती देखील 14 चेंडू आपल्या 52 धावांची विस्फोटक केली एका आक्रमक केली आपल्याला पाहायला मिळाली होती. एका नक्कीच जोपर्यंत मात्र नक्कीच क्रिकेटच्या इतिहासामध्ये मात्र नक्कीच त्या 50 धावा या अर्धशतक आहे ते मात्र नक्कीच रेकॉर्डला राहणार आहे. खेळी मात्र नक्कीच जबरदस्त साकारली. तर एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघावर बघतोय नाणेफेकीचा कॉल लागला होता तो देखील स्वामी समर्थ सोनाली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागल्यानंतर एक धाडशी निर्णय एक फलंदाजी करण्याचा त्या ठिकाणी आपल्या बाजूने घेतला होता. तर एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. तर नक्कीच एक स्वामी समर्थ सोनाली संघाच्या बाजूने एक प्लस पॉइंट असेल. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचा 12वा जो खेळाडू आहे प्रतिनिधी आमच्या समेत आहे तो मात्र नक्की त्याची कंपल्सरी ड्रेसिंग शूज नाही आहेत 2 धावेने मात्र पॅनलाइज या ठिकाणी केलं जाते. नक्कीच अध्यक्ष साहेबांचा संघ आहे या ठिकाणी मात्र अध्यक्ष साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या समेत या ठिकाणी मात्र नक्की त्यांचा संघ या ठिकाणी ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. तर मला सामन्याला देखील सुरुवात होते नुकतं विजय संपादन देखील केलं जबरदस्त जयप्रताप भावाले ए संघाने दरम्यान पंच देखील त्या ठिकाणी इशारा करते गेम इज ऑन यास दरम्यान सामन्याला सुरुवात होते. तर गोलंदाजी मार्गवर रामकृष्ण जर नक्कीच गोलंदाज रामकृष्ण आणि जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर देखील आमचे नक्कीच उत्कृष्ट समालोचक ते देखील मात्र नक्की त्या ठिकाणी राहू शकत नाही बक्षिसानं वाचून नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्यासाठी खास करून विकेटच्या हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. एक लगेचच त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर बघतो जवळपास अजवे बाहेर चेंडू पडल्यानंतर कुठेतरी एक वाईट चेंडूचा इशारा आला. पहिलाच चेंडूचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजांना त्या ठिकाणी आत्मविश्वास नक्कीच त्या ठिकाणी वाढवण्यासाठी एक कॅश प्राइज लावलं जातोय. तर एकंदरीत आपण बघितलं एक जबरदस्त एक आयोजन नियोजन आणि त्याचबरोबर नक्कीच एक आपल्याला पाहायला मिळेल. तर हा दुसरा चेंडू देखील वाईट चेंडूचा इशारा येतोय. एकंदरीत बॅक टू बॅक 2 चेंडू स्क्रॅप स्मॅरी चेंडूचा मारा दिशाहीन चेंडू सातत्याने हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रामकृष्ण महेश ज्याने मात्र 7 चेंडूवर 20 धावांची विस्फोटक केली पेश केली होती साकारली होती. ते देखील पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ एक सामना जिंकून मात्र नक्कीच पुढे या ठिकाणी आलेले आहेत. ज्यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू आहे चेंडू मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक पडल्यानंतर अनपेक्षित प्रमाणे उचली घेतोय आणि हा चेंडू निघून जातोय सरळ डॉट स्वरूपामध्ये. एकंदरीत चेंडू देखील त्या ठिकाणी बघितलं थोडासा कुठेतरी हाईट झाला होता. वन्स बाउन्सचा देखील त्या ठिकाणी इशारा दिला जातोय. ज्यावेळी मात्र नक्कीच रिदम पकडतोय लेंक लाईन त्या ठिकाणी मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळली होती. कुठल्या प्रकारे मोठा फटका त्या ठिकाणी पेश करण्यासाठी मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक खुला करून दिला नव्हता फलंदाजाला आणि हा चेंडू देखील पंच आमच्याकडे वळताय. तिसरा चेंडू देखील या ठिकाणी मात्र वाईट स्वरूपामध्ये हाताळला जातोय. एक दिशाहीन गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. योगेश पाटील सरांनी देखील सांगितलं होतं की सोनाळे संघामध्ये त्याचबरोबर एमडी स्पोर्ट्स आमने संघामध्ये काही साखरपुडा समारंभाच्या कारणास्तव काही खेळाडू देखील त्यांच्यामध्ये नव्हते आणि ते खेळाडू देखील येत आहेत. एक पॅक संघ म्हणून यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नक्कीच एक मजबूत संघ आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ सातत्याने आपले वर्चस्व आणि आपल्या संघाचे आपलं मात्र नक्कीच त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करतोय. ज्यावेळी मात्र नक्कीच चांगला फटका आहे एलिमिशन मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे नाही आहे. जवळपास लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये हा चेंडू गेला होता तोपर्यंत क्षेत्ररक्षक जातोय. एकच धाबी आणि एका धावेने एकंदरीत कुठेतरी बॅटने मात्र एक धाव येते आणि या एका धावेने धावफलक देखील जातोय 4 या आकड्यावर.
महेश मात्र त्या ठिकाणी आपण बघतोय जवळपास या एका धावेने वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. कारण महेश आणि सतीश सलमी जोडी आपण बघितली महत्वाची सूत्रे हातामध्ये घ्यावी लागतील. ज्या प्रकारे समोरचा संघ देखील एक मजबूत संघ आहे आणि संघाबरोबर खेळताना यावेळी मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे एक फुल अँड पॉवरफुल हा पटका येतोय आणि चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. नक्कीच आपण बघितलं जवळपास बॉलच्या लाईन मध्ये गेला होता काही कनेक्शन झाला होता. सुपर शॉट आपल्या पाळा यावेळी मात्र दुसरा चेंडूवर देखील प्रहार केलाय आणि हा चेंडू देखील जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. तर नक्कीच फटका जो आपण बघितला एक ताकदवर फटका होता. जवळपास जुबेश बाहेरून चेंडू त्या ठिकाणी पोली केला होता एक ताकद निशी आणि चेंडू देखील बघितलं आपण जवळपास टीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी बॅक टू बॅक दोन्ही षटकार पेश करतोय. षटकारांच्या हॅट्रिक वर असतील चाहविली मात्र नक्कीच रिव्हर्स लिफ्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. एक तंत्रशुद्ध फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता मात्र हा चेंडू जाईल सरळ डॉट स्वरूपामध्ये. वापसी करतोय गोलंदाज रामकृष्ण. आपल्याला पाहायला मिळतोय एकंदर धावा देखील एका बाजूला जाऊन पोहोचतात तब्बल 16 या धाव संख्येवर. अतिशय चांगल्या प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये चांगल्या प्रकारे कनेक्शन होतोय. दोन एकंदर षटकार आपण बघितले चांगल्या प्रकारे पेश केले. तो फलंदाज मात्र सतीश चाहविली मात्र नक्कीच चांगला फटका आहे इंटू द गॅप मधून चेंडू देखील त्या ठिकाणी निघून जातोय पुन्हा एकदा डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडू जातोय शंभरच्या पलीकडे 4 धावांसाठी. सर नक्कीच 20 धाबा या धावफलकावर समत्र लागले जाते आणि जवळपास एका षटकाचा खेळ देखील त्या ठिकाणी कंप्लीट होतोय एंडेड झालेला आहे. एक पॉवर प्ले ज्या षटकामध्ये आपण बघितलं खराब सुरुवात मात्र नक्की त्या ठिकाणी करून दिली होती रामकृष्ण याने आणि त्यानंतर जे आपण बघितलं फटकेबाजीला सुरुवात झाली एक प्रत्येक चेंडूवर एक घणाघाती प्रहार आणि प्रत्येक चेंडूवर त्या ठिकाणी आक्रमण करण्याचा निर्धार घेऊन दोन्ही फलंदाज प्रारंभिक जोडी अजूनही खेळपट्टीवर असे विदाउट लॉस कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील त्या ठिकाणी बाद झालेला नाहीये आणि 20 धावा या धावफलकावर मात्र लागले जात आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला 20 धावा झाल्या त्यानंतर देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी लगेचच विस्तारलं जात आहे. हे दोन्ही क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कंटिन्यू जवळपास शॉर्ट लेग आणि फर्स्ट स्लिपमध्ये जवळपास शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये देखील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे. आणि त्याचप्रमाणे देखील एक पॉईंट क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक एक एंडफिल्ड आणि आउटसाइडला आपण पाहतोय जवळपास लॉंग ऑन मिड विकेट मिड ऑन शाबली मात्र नक्कीच जवळपास फ्लॅश करण्याचा प्रयत्न केला असं ग्लान्स केलाय चेंडूला आणि चेंडू देखील जातोय एकच धावे येते मात्र एकाच धावेवर थांबावं लागतंय आणि थांबवलं जातंय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं एका धावेने धावफलक देखील जातोय 21 च्या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला गोलंदाज संकेत आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अतिशय चांगल्या प्रकारे एक नक्कीच सापसूत्र टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच बॉल मात्र नक्कीच त्या ठिकाणी स्वतःच्या एका फॉलोमध्ये रनमध्ये चुकी करतोय एका डेड बॉल घोषित केला जातोय. एका बाजूला आपण बघतोय महेश लडकी त्या ठिकाणी 7 देतो सतीशाला 2 षटकार एक चौकार पेश केला देखील सतीशाने. शाबली मात्र नक्कीच यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. त्रिफळाचीत फलंदाज बाद पहिल्या विकेटचा पतन बिग विकेट.
नक्कीच आपण बघितलं जवळपास रिव्हर्स स्टेप अटॅक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, मात्र एष्ट्या देखील त्या ठिकाणी दाखवली आणि मी वाकवली. अशाच प्रकारे मात्र अडकेच एष्ट्यांचा वेध घेतला आणि त्रिपलाची फलंदाज मात्र अडकीच पहिल्या विकेटचं पतन झालं. डगआउटला जावं लागलं सतीशा फलंदाजाला. 21 आकड्यावर फॉलो ऑफ विकेट विचार केला तर नक्कीच पहिला फलंदाज बाद झाला. ज्यावेळी मात्र नक्कीच कुठल्या प्रकारच्या चेंडूवर नजर नव्हती. अगोदर बॅट फिरवली, त्यानंतर चेंडू थोडासा कुठे उशिरा येतोय आणि हा चेंडू मात्र नक्कीच डॉट स्वरूपामध्ये जाणार असेल. तर नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतोय आलेखचा जर विषय घेतला तर नक्कीच चढ उतार होत असतो. त्याच प्रकारे क्रिकेटच्या पटलावर देखील एकच चढ उतार होत असतो. ज्या प्रकारे पहिल्याच षटकामध्ये वार गेला होता स्वामी समर्थ सोनाली संघाने आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितला पलटवार गेला होता आणि यावेळी मात्र नक्कीच चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र नक्कीच त्या ठिकाणी काय इशारा येतोय पंचांचा त्याकडे मात्र नक्कीच एक फोकस असेल. एक शेवटच्या क्षणी मात्र नक्कीच त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. एक शेवटच्या क्षणी चेंडूवर मात्र नक्कीच एक नजर ठेवली आणि एकंदरीत ज्या सेपरेट नो चेंडूचा देखील इशारा त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. एक बिमर चेंडू हाताला होता आणि त्या चेंडूला त्या ठिकाणी तेवढंच ग्रान्स केला होता जवळपास मिड विकेट क्षेत्रामध्ये. तर आपल्याकडे रिव्ह्यूची व्यवस्था नाहीये, माफ करा. तर नक्कीच त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत प्लीज आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आपल्या पंचांच्या पर्यंत. नक्कीच अजूनही पंच मात्र नक्कीच त्या ठिकाणी प्रत्यक्षमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस पंच धावा किती? तर नक्कीच जवळपास बिमर स्वरूपात हा चेंडू हाताला होता आणि एकंदरीत आपण बघितलं त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी मात्र नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. एका सीमारेषा आतमध्ये चेंडू त्या ठिकाणी मात्र नक्कीच गॅदर केला होता क्षेत्ररक्षकाने. सर लगेचच त्या ठिकाणी का पंच जो मात्र नक्कीच आपल्याला निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. प्लीज कॉपरेट करा. तर नक्कीच त्या ठिकाणी एक आपल्या नक्कीच प्लेट देखील असेल. तर 24 धाबा या धावफलकावर लागले जाते. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज असेल शावली मात्र नक्कीच पुलर लाईनचा चेंडू होता, कॉलबरी टप्प्यात चेंडू होता, जवळपास लॉफ उलटा चेंडू हाताला होता आणि हा चेंडू देखील त्या ठिकाणी जवळपास एस्टनचा भेद घेता घेता निघून गेला होता. मिस टाइम फटका झाला होता. कुठल्या प्रकारे बॅटर आणि चेंडू मध्ये संपर्क देखील त्या ठिकाणी झाला नव्हता. सर्व एक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण एकंदरीत ज्या प्रकारे आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील पलटवार केला होता. त्या ठिकाणी यावेळी मात्र नक्कीच चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र नक्की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे पोहोचत नाहीये चेंडूवर. शॉर्ट स्पाइन क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी नोमॅन्स लँड्सवर ट्रॅक झाला होता. तर 2 धावा त्या ठिकाणी थांबू शकणार नाहीये आणि या 2 धावांनी धावफलक देखील पुढे जातोय. तो देखील 26 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. मात्र नक्की दोन्ही संघ एक एक सामना जिंकून विजय संपादन करून पुढे मात्र नक्कीच बिलॉंग झालेले आहेत. हे दोन्ही संघ मात्र नक्कीच एक तगडे संघ आहेत, एक मजबूत संघ मानले जाते. स्वामी समर्थ सोनारे आणि आपण बघतोय एक क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे, अध्यक्ष साहेबांचा संघ आहे MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघ. यावेळी मात्र नक्कीच बॅटचा फॉलो अतिशय टायमिंग सुरेख कनेक्शन होतोय आणि चेंडू देखील सरळ निघून जातोय सीमारेष आपल्याकडे 4 धावांसाठी. ग्रेट शॉट. नक्कीच आपला इरादा मात्र नक्की त्या ठिकाणी फटक्याने स्पष्ट केला होता.
कारण कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि चान्स देखील त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे नव्हता आणि चेंडू देखील सीमारेषा पलीकडे जातोय आणि त्याच्या जोरावर धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे बिलॉंग होते जवळपास 15च्या एव्हरेजने प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी राखून 30च्या आकड्यावर जाऊन पोहोचतोय तो देखील स्वामी समर्थ सोनाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय कारण की ज्या प्रकारे आपण बघितलं रामकृष्ण यांनी जे षटक हातलं होतं त्या षटकामध्ये पॉवर प्ले तर षटक जे हातलं होतं एकंदर आपण बघितलं 20 धावा खर्च केल्या त्यानंतर दुसरं षटक आपण बघितलं संकेत आणि आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये देखील एक विकेट देखील प्राप्त केला इथून पुढे मात्र नक्कीच 10 धावा खर्च केल्या एकंदरीत 30 धावा मात्र नक्कीच धावफलकावर लागले जाते कमबॅक मात्र नक्कीच करताना पाहायला मिळाला तो संकेत तर तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल तर नक्कीच रोहन पहिला चेंडू त्या ठिकाणी दिशांनी चेंडू हाताळतोय उजव्याच्या बाहेर हा चेंडू हाताळला जातोय आणि नक्कीच पंचाच्या माध्यमातून वाईट चेंडूचा इशारा आला एक धाव मात्र नक्कीच स्कोर बोर्डवर ऍड केली जाईल आणि एका धावेने 31 आकड्यावर जाऊन पोहोचतोय तर एकंदरीत बघायला गेलं तर एक मजबूत दिशेने वाटचाल करतोय एक मजबूत धावसंख्या या ठिकाणी मात्र राखण्यामध्ये एक जबरदस्त चांगला करा ड्राईव्ह होता फटका देखील त्या ठिकाणी जबरदस्त स्पीडअप मध्ये चेंडू देखील निघून गेला होता जवळपास लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी एका तरी चेंडूला कॅरी केलं पेकी करतोय तोपर्यंत एकच धाव येते नक्की दोन्ही संघ मात्र नक्कीच एक रफ आणि टफचा सामना आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही संघ हार न मानणारे हे दोन्ही संघ आहेत चावली मात्र नक्कीच जवळपास बॅटची एज लागली मिसफिल्ड होतोय चेंडू देखील आपण बघतोय जवळपास बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन क्षेत्राच्या मध्ये चेंडू देखील त्या ठिकाणी जात सीमारेषा आपल्याकडे 4 धावांसाठी नक्कीच आपण बघितलं त्या ठिकाणी जवळपास फ्लाय स्लिप मधून चेंडू देखील त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता क्षेत्ररक्षण थोडंसं त्या ठिकाणी नक्कीच कमी पडला आणि चमकार मात्र नक्कीच त्या ठिकाणी येतोय चावली मात्र नक्कीच मिस्टॅम फटका आहे जवळपास एनफिल्डच्या वरून हा फटका पाहायला मिळतोय कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील येतोय तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच थांबू शकणार नाही आणि या 2 धावेने धावफलक देखील जातोय पुढे तो देखील 38च्या धावसंख्येवर काही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नाईस सुरुवात सुपर स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय कारण एकंदरीत आपण बघितल्या 38 धावा एक फायटिंग टोटल स्कोर मात्र नक्कीच आतापर्यंत एक स्कोर बोर्डवर लागले जाते इथून पुढे मात्र नक्कीच जे 40+ धावा जे येणारे असतील त्या मात्र नक्कीच कुठेतरी एकंदरीत हा चेंडू देखील वाईट स्वरूपाचा आहे एक खराब चेंडू हाताळला जातोय एका फलंदाजापासून नक्कीच त्या ठिकाणी दुर्बळ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय एका मोठ्या पटक्यांपासून मात्र नक्कीच त्या ठिकाणी वंचित ठेवण्यासाठी हा प्रयत्न केला जातो मात्र एकंदरीत एक खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सातत्याने आणि 39 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय तर समोरचा संघ देखील एक तेवढा तगडा संघ आहे आणि त्याच उद्देशाने मात्र नक्की धावांचा वेग देखील या ठिकाणी वाढवण्यामध्ये माहिर दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात एका सातत्याने कंटिन्यू आपल्या फलंदाजीची मोहर आणि छाप उमटवताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात महेश एका बाजूला फक्त 4 चेंडूंचा खेळ केलाय तर एका बाजूला 90 फलंदाज ऑन द क्रीजवर आला होता विकेट क्रमांक 3 वन डाऊन साठी भावेश त्या ठिकाणी मात्र नक्कीच चोख कामगिरी मात्र नक्कीच आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला पूर्णपणे चार्ज करतोय आणि पुढे घेऊन जातोय शावली मात्र नक्कीच कारपिटीचा सण चेंडू देखील जातोय जवळपास कॉर्नर क्षेत्रामध्ये थोडंसं हलकस मिसफिल्ड झालं आणि लगेचच त्या ठिकाणी दुसरी धाव देखील घेण्यामध्ये माहिर एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि एकंदर 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक देखील जातोय तो देखील 42 आकड्यावर मात्र जाऊन पोहोचतोय काही सुरुवात मात्र नक्कीच करून दिली होती कुठल्याही गोष्टीची सुरुवात मात्र नक्कीच एक चांगली झाली सकारात्मक सुरुवात झाली गोड सुरुवात झाली की मात्र नक्कीच शेवट देखील गोड होत असतो आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी करून दिली जाते यावेळी मात्र नक्कीच बॅटचा फॉलो जास्त टिपो टायमिंग टिपो टेक्निक टिपो टेम्परेचर आणि हा चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा आपल्याकडे 6 धावांसाठी बिग बिग षटकार सुरुवात झाली की मात्र नक्कीच शेवट देखील गोड होत असतो आणि सुरुवात मात्र या ठिकाणी करून दिली जाते यावेळी मात्र नक्कीच बॅटचा फॉलो
जास्ती पोटाने टिपट टेक्निक टिपट टेम्परेचर आणि हात नक्कीच आपण बघितलं त्या ठिकाणी जवळपास हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या जोरावर मात्र धावा देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे बिलॉंग होत आहे जवळपास 48 धावा शाबली मात्र नक्कीच पुन्हा एकदा त्याच दिशेने जास्त चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बिग बिग षटकार धन्यवाद तर नक्कीच एकत्र आपण बघितलं तिन्ही षटकांचा खेळ झाला धावा लागल्या जात आहेत धाव फलकावर 54 धावा 54 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत काय क्लास सुरुवात आपल्याला पाहायला मिळते क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता जबरदस्त मिडल बॅट मध्ये एक बॅटचा फॉलो एक चांगल्या प्रकारे कनेक्शन देखील झालं आणि चेंडू देखील आपण बघितला पॉवरफुल फटका होता एक वंडरफुल षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि तिन्ही षटकाचा खेळ झाला तिसऱ्या षटकामध्ये मात्र नक्कीच रोहन एक खूपच महागडा ठरला जातोय त्या देखील 24 धावा तब्बल आपल्या वैयक्तिक गोलंदाजीवर खर्च करतोय एक नक्कीच एक डेंजरस झोनकडे ही धावसंख्या मात्र नक्कीच वाटचाल करते काय षटकार साकारला होता जबरदस्त एका बाजूला भावेश एक त्या ठिकाणी वन मॅन शो ची कामगिरी करतोय आणि आपल्या संघाला मात्र नक्कीच पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय तर एका बाजूला असेल महेश ज्याने मात्र नक्कीच मागच्या मॅच मध्ये काही कमाल केली होती आविले मात्र नक्कीच सुरेख चेंडू हाताला जातोय इथे मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक असणार हा बॉल मात्र नक्कीच त्या ठिकाणी हाताला जातोय सातत्याने महेशाला त्या ठिकाणी खेळवावं लागेल एक चांगल्या गुड लेंथवर अचूक टप्पा नियंत्रित टप्पा सातत्याने हाताला लागेल तर गोलंदाज अनिकेत गोलंदाज पहिला चेंडू आपण बघितला सुपर डिलिव्हरी अशाच प्रकारची गोलंदाजी मात्र नक्कीच करून थांबावं लागेल डेंजरस झोनकडे धावसंख्येने मात्र नक्कीच त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे कारण इथून पुढे ज्या धावा देखील येणारे असतील ते एक प्लस पॉइंट असेल आणि तो देखील स्वामी समर्थ सोनाल संघाच्या बाजूने चांगला ग्लान्स केलाय फटका चांगला येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पिकअप झाला तोपर्यंत चांगल्या प्रकारे फॉरवर्ड देखील केला चेंडू आणि तोपर्यंत एक धाव नंतर आणखी धाव फलकावर लागली जाईल ते देखील 55 धावा धाव फलकावर लागल्या जाते कारण नक्कीच एक जबरदस्त चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली सुरुवात झाल्यानंतर देखील धावांचा वेग मात्र नक्कीच आपण अँगल जो पाहतोय मात्र नक्कीच स्टंप अँगल कडून आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळी आपण बघतोय आणि जवळपास चेंडू देखील गेला होता बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये तोपर्यंत दुसरी धाव देखील त्या ठिकाणी मात्र नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला होता घातक ठरू शकला असता मात्र फेकी देखील थोडीशी लेट येते आणि 2 धावा मात्र कम्प्लीट केल्या जाते आणि या 2 धावेने धावफलक देखील जातोय आणि तो देखील 57 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय तर इथे मात्र नक्कीच अनिकेत आपल्या डावाला सावरतोय आणि सावरणं देखील तेवढं गरजेचं असेल चावली मात्र नक्कीच पुन्हा एकदा लॉक केलाय चेंडूला फटका फसलाय झेल देखील त्या ठिकाणी सोडलाय कॅच मात्र नक्की त्या ठिकाणी एक ड्रॉप केली जाते आणि ते देखील भावेश या फलंदाजाला त्या ठिकाणी मात्र नक्कीच एक संधी दिली जाते एक लाईफ लाईन भेटली जाते ती भावेशाला एकच धावी आपण या ठिकाणी नक्कीच ऍक्शन मध्ये पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर कशा प्रकारे चेंडू देखील त्या ठिकाणी मात्र नक्की ताकदवर शॉट होता एलिमिनेशन चांगल्या प्रकारे झालं नव्हतं आणि झेल मात्र नक्कीच मिडविकेट क्षेत्रामध्ये सुटला जातोय मात्र बॅकअप त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आलं होतं शाबली मात्र नक्कीच कार्पेटच्या साहाय्याने एक नक्कीच जमिनीला तंदन करीत हा चेंडू मात्र नक्कीच पुढे गेला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकच धाव त्या ठिकाणी मात्र येते कारण पूर्णपणे मित्र म्हणेन अनेक त्याने एक जबरदस्त गोलंदाजी साकारली ज्यावेळी ज्या प्रकारे आपण बघितलं होतं 20 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्या आणि त्याच्या जोरावर 59 धावा आतापर्यंत लागले जात आहे काय गोलंदाजी अनिकेत त्या ठिकाणी मात्र कुठल्या प्रकारे मोठा फटका मात्र मारू दिला जात नाही ज्यावेळी मात्र नक्कीच हा मोठा फटका येईल एक आकाशाला गवसनी घालणारा हा गगनभेदी पॉवरफुल फटका षटकार
धन्यवाद. सर नक्कीच धावा एकंदरीत आपण बघतोय धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 65 धावा आणि 66 डबल 6 धावांचं टार्गेट सेटअप केले. आणि ते देखील स्वामी समर्थ सोनाली संघाने काय फलंदाजी मात्र नक्कीच केली. महेश एका बाजूला आपण बघितलं साथ दिली होती. ती भावेश या फलंदाजाला तब्बल वैयक्तिक 37 धावांची वैयक्तिक खेळ त्या ठिकाणी पेश केली. तर जयबजरंग पिशे संघाचा संघटक आणि विपक्ष जयबजरंग भावाले ए संघाचा संघटक. त्याचबरोबर एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला 2 धावे देखील पॅनलाइज देखील केलं होतं. त्या 2 धावा देखील या ठिकाणी ऍड केल्या जातात. 67 धावा आणि 68 धावांचं एक विशाल लक्ष ठेवलं गेलंय. तर नाणेफेकीचा कॉल लगेच आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस बॉक्सकडे वळतोय. तर जयबजरंग पिशे आणि जयबजरंग भावाले ए संघाचा संघटक. चला आपण टॉस बॉक्सकडे. आपल्याकडे वेळ देखील खूप कमी आहे. तर नक्कीच आपल्या ओमसाई लोणार आमणे असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मदनजी जाधव साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभश्री नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी मात्र नक्कीच करायचा आहे. जयबजरंग पिशे तर आपण एका बाजूला बघतोय जयबजरंग भावाले दोन्ही तगडे संघ आहेत. तर नक्कीच दोन्ही संघ एकमेकांसमोर विजय संपादन करून आलेले आहेत. एका बाजूला आपण बघतोय सुनील स्मृती. चला लवकर जयबजरंग पिशे संघाचा संघटक स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर जयबजरंग पिशे संघाचा संघटक देखील या ठिकाणी आलेला आहे. दोन्ही संघ जवळपास 2 सामने विजय संपादन करून पुढे गेला होता. जयबजरंग भावाले त्याचबरोबर जयबजरंग पिशे संघ देखील या ठिकाणी पुढे वाटचाल केलेली आहे. तर नक्कीच या ठिकाणी एका बाजूला सुनील स्मृती आणि एका बाजूला आपण होतो आई गावदेव बी. तर नक्कीच अध्यक्ष साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभस या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल तर मी केला जातोय. तर नक्कीच आई गावदेवी बी याच नाणेफेकीचा कॉल लागलाय. तर नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये आपण जायचं आहे. तर जयबजरंग पिशे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय. तर काय निर्णय असेल? फिल्डिंग घेण्याचा निर्णय. तर नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. एक नक्कीच शेवटचा प्रश्न असेल. समोरच्या संघ एक तगडा संघ आहे. जवळपास 70+ धावा जमा केल्या होत्या. तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा इरादा असेल? 40 धावांपर्यंत थांबवणे. तर नक्कीच 40 धावांपर्यंत नक्कीच रोखण्याचा प्रश्न असेल. तर नक्कीच जर नाणेफेकी जर जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. तर नक्कीच थोडंसं तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. तर समोरच्या संघाने 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुमचा किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. तर नक्कीच 50+ जाण्यासाठी नक्कीच तुम्हाला दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तर नक्कीच लगेचच जातोय कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू योगेश पाटील सर. खूप खूप धन्यवाद किरण जाधव. तर नक्कीच इथे मात्र खूप मोठा लक्षात टार्गेट पाठलाग करायचा आहे या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. आणि पहिल्या चेंडू पाहिला तर नक्कीच कट करतोय आणि गॅप मध्ये सुद्धा मात्र निघून तर डीप थंडमध्ये दिशेने मात्र गुन्हेच्या बाटमधून निघणारा हा पहिला चौकार. तब्बल आपण जर या ठिकाणी विचार केला तर 67 धावा 65 धावा इथे मात्र या ठिकाणी पाहायला आपल्याला. 2 धावा आपण पाहतो या पॅनलच्या आम्ही ऍड केला. 67 धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला आपल्याला. आणि 68 धावांचं टार्गेट इथे मात्र या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ पाठलाग करतो. या गुणेश पाटील आणि रोहन असे 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी आपल्या षटकाला सुरुवात करतो या महेश पाटील ज्याने जबरदस्त या ठिकाणी पाहिले तर एज लागते आणि इष्टाच्या पाठी मागे जबरदस्त झेल सतीच्या माध्यमातून लागणारा मोठा झटका एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला गुणेश पाटीलच्या रूपाने फलंदाज बाद.
थँक्यू. थोडंसं बॅकफुटला गेले होते, इनफिल्डच्या डोक्यावर मात्र फटका खेळायचा होता. थोडंसं दुरून फटका आपण पाहिला आणि एज लागल्यानंतर मात्र जबरदस्त झेल इष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय की सतीश हरड इथे मात्र या ठिकाणी समाप्त करतोय. खूप मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केली आहे महेश पाटीलने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये. वारंवार पाहतो आपण चित्र, तिचे जबरदस्त झेल इथे मात्र संपादन केलं. अगदी चेंडूवर झेप घेऊन मात्र या ठिकाणी चेंडूला कलेक्ट केलं. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय संदीप. थोडंसं रणनीतीमध्ये चेंजेस पाहायला मिळाले, कारण पहिल्या सामन्यामध्ये गुणेश पाटील आणि संदीप हे दोनच वीर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु इथे मात्र रोहनला प्रमोट केला आहे. आणि पाहूया रोहन मात्र कशा प्रकारची फलंदाजी साकारतो. ज्या पॉवर प्लेचं षटक चालू आहे, या षटकावर तुम्हाला नक्कीच धावा जोडणं फार गरजेचं असणार आहे आणि तोच प्रयत्न इथे मात्र केला जातोय. परंतु पहा चुकीचं शॉर्ट सिलेक्शन, सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बॉल, सेप अँड बॅक टू बॅक दुसरा झटका. पंच करण्याचा प्रयत्न केला होता संदीपने, परंतु नक्कीच कुठेतरी बॅटचा जो स्टिकर आहे तिथे मात्र जाऊन चेंडू स्पर्श झाला आणि त्याच कारणाने पाहतो की महेश पाटीलला मात्र एक सहजसोबत झेल टिपण्याची संधी मात्र तिथे उपलब्ध झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर नक्कीच कुठेतरी चिंतेचं वातावरण पाहायला मिळतो या खेळाडू पक्षामध्ये, कारण एकच चौकार पहिल्याच चेंडूवर आपण पाहिल्या 4 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर 2 मोठे खंबे इथे मात्र ठिकाणी गारज झालेले आहेत गुणेश पाटील आणि संदीपच्या रूपाने. नवीन फलंदाज संकेत आला आहे इनेट नंबर 4. संकेतला मात्र चांगले संकेत इथे मात्र द्यावे लागतील आपल्या संघासाठी. विकेट्स हॅट्रिक चेंडू इथे मात्र हाताला होता महेश पाटीलने, परंतु खूपच छान चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही, परंतु डॉट चेंडूने मात्र ठिकाणी समाप्ती करतो. या तो पहिल्याच चेंडूवर आपण चौकार पाहिला, तो सुद्धा मात्र कॉन्फिडन्स फटका नव्हता. कुठेतरी एज लागल्यानंतर मात्र चेंडू मात्र थर्डमॅनकडे ट्रॅव्हल झाला आणि तीच चूक गुणेश पाटीलने पुन्हा एकदा केली आणि म्हटलं जाते की क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला मात्र माफी नसते. या आणि मात्र एक चुकीचा फटका केल्यानंतर खेळाडू कक्षामध्ये परतला. इथे मात्र पुन्हा एकदा हुक करतो, शॉर्ट फाईलकडे मात्र खेळाडू सज्ज होते. काय जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळतोय आपल्याला शॉर्ट फाईलच्या दिशेने. महेंद्र होते त्या ठिकाणी, अगदी चेंडूवर झेप घेतली आणि खरोखर मी तर म्हणेन की आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत त्या ठिकाणी, असंच मी म्हणेन. कारण अगदी जर आपण पाहिलं तर आउटफील्ड खूपच टणक आहे. तुम्हाला जर का एखाद्या वेळी चेंडूने जर बीट केला तर मात्र चेंडू अडवणं खूपच अशक्य आहे. परंतु नक्कीच कौतुक करेन ज्याप्रमाणे या ठिकाणी गोलंदाजी साकारतो महेश पाटील. धावसंख्या पाहिली तर 2 गडी बाद 5. इथे मात्र पुन्हा एकदा लेडिंग घे, चेंडू हवेत, इष्टिरक्षक सतीश हरड चेंडूच्या खाली. अजून एक फलंदाज माघारी परततोय रोहनच्या रूपाने, फलंदाज बाद. खूपच निराश केलं आज एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल, टफ एन्काउंटर पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी प्रथमतः गोलंदाजाने निराश केलं आणि त्याच कारणे पाहतो की खूप मोठा टार्गेट इथे मात्र पाहायला आपल्याला आणि तोच टार्गेटचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी कुठेतरी प्रेशरमध्ये फलंदाज पाहायला मिळत आहेत. पंचांचा नो बॉलचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतोय. फ्री चेंडू असणार आहे यानंतर आणि संधी असेल फलंदाजाकडे की तुम्ही या फ्री चेंडूवर मात्र चांगला फटका खेळू शकता. संकेत आहे ऑन स्ट्राईक आणि फ्री चेंडू मात्र हवं तसं इथे मात्र फायदा उचलतोय, उंची जास्त अंतर सुद्धा प्राप्त करतोय आणि
संख्येच्या बाटमधून निघणारा हा पहिला बिगिट षटकार. दुसऱ्या षटकाला मात्र भावेश हरणने मात्र सुरुवात केली. पहिल्या डॉट चेंडूवाला तर त्यानंतर स्वेअर चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र बिगिट. अशाच फटक्यांची तुम्हाला नक्कीच आवश्यकता आहे. सुरुवात अशी होणे गरजेची होती, परंतु नक्कीच टॉप 3 फलंदाज पाहिले तर नक्कीच स्वस्तात बाद झाले. त्यापैकी 2 फलंदाज हे शून्यावर मात्र माघारी परतले. फुलटॉस चेंडू ऑफ ड्राईव्ह चेंडू कार्पेटी साने जातो डीप लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु मात्र चांगला क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळतोय. अगदी चार्ज झालेला आहे सोनाले संघ. आपण पाहिलं तर ज्यावेळी आपल्या एखादी मोबाईलची बॅटरी जर लॉस झाली तर नक्कीच ज्याप्रमाणे आपण चार्ज करतोय त्याचप्रमाणे हा संघ पूर्णपणे चार्ज झाले, कारण फलंदाजाने योग्य तिथे असून उभी केली आणि गोलंदाज महेश पाटीलने हवी तशी मात्र सुरुवात करून दिली पहिल्याच ओव्हरमध्ये, कारण फक्त 5 धावा खर्च करत 3 गडी बाद केले, ते सुद्धा महत्वपूर्ण. पहा जागेवरच इथे मात्र चॉप करण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. खूपच छान इथे मात्र भेदक मारा पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या वतीने. तुम्हाला नक्कीच मोठे फटके इथे मात्र खेळणं गरजेचं आहे. धावांचा तुम्हाला नक्कीच पाठलाग करायचा असेल तर, आणि तोच प्रयत्न इथे मात्र फलंदाज करतायत, परंतु गॅप शोधला नाही. परंतु नक्कीच चुकीचा अनुमान एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो या सीमे रेषेच्या जवळपास. इथे मात्र चेंडूला या ठिकाणी गॅदर केला शेवटच्या मोमेंटला, आणि तोपर्यंत नक्कीच फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे जात असताना 15 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा फक्त महेश पाटीलने खर्च केले होते आणि आतापर्यंत भावेश 10 धावा खर्च करतोय. पहा एक खराब लेंथ होती, फुलटॉस डिलिव्हरी. तुम्ही नक्कीच या चेंडूला आडव्या पट्ट्याने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला तर चांगलं ठरलं असतं, परंतु सरळ बॅटने लॉफ केला. चेंडू मात्र कॉन्फिडन्स स्थानी गेला लोंगांकडे, आणि मात्र चेंडूची जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत दुहेरी धाव इथं मात्र पाहायला मिळाली. आणि चांगला प्रयत्न मित्र म्हणजे संकेत करणं, कारण स्ट्रायकिंग एंडला संकेत असणं मात्र जास्तीत जास्त आता एमडीस्पूर आमनेपाडा संघासाठी फार गरजेचा आहे, आणि तोच प्रयत्न इथे मात्र कुठेतरी सफल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. एकूण 16 धावा, म्हणजे येणारे 17 धावा झालेल्या आहेत, माफ करा, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि अजूनही 51 धावींची अजूनही गरज आहे. डू ओव्हर डाय स्थिती, तब्बल 25.50 ची सरासरी पाहायला मिळते. आणि एखाद्या वेळी टेनिस क्रिकेटमध्ये ही सरासरी आपल्याला जर पाहायला मिळत असेल तर ही खूप मोठी सरासरी मित्र म्हणेन, कारण या धावा तुम्हाला चेस करायचे असतील तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार किंवा षटकार इथे मात्र प्राप्त करावा लागेल, त्यावेळी तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकता. आणि पाहूया संकेत मात्र तशा प्रकारचा प्रयत्न करतोय का. पहिला चेंडू फुलटॉस या तिसऱ्या षटकात पाहायला होतं, गॅप सुद्धा थोडंसं नेमकी शोधलं होतं, परंतु या ठिकाणी फटक्यामध्ये पूर्णपणे ताकद झोकली नाही. डीप मिडविकेटच्या दिशेमध्ये खेळाडू सज्ज आहेत भावेश, कोणत्या प्रकारे चूक पाहायला मिळत नाही. सिंगलच धाव पाहायला मिळते. सिंगल आणि डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही असं वाटलं होतं की या मॅचमध्ये कुठेतरी एक मोठी इनिंग्स गुणेश पाटील साकारेल किंवा रोहन चांगला स्टार्ट देईल आपल्या संघाला, परंतु स्वप्नच राहिले. इथे मात्र पाहिलं तर फटका खूपच छान आहे, परंतु जमिनीच्या साईडने पाहतोय लॉंगांच्या दिशेने. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच गोलंदाज विशाल अचूक लेंथवर मात्र ठिकाणी मारा साकारतोय, आणि या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल तो संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये मात्र प्रवेश करणार आहे. पुन्हा एकदा चुकीचा शॉट सिलेक्शन. चेंडूला नक्कीच आपण जर पाहिलं तर बॅटला स्पर्श होऊन मात्र यष्टांच्या पाठीमागे गेला. कौतुक करेन सतीश हरेटचं, ज्याप्रमाणे आतापर्यंत यष्टांच्या पाठीमागे जबरदस्त कार्य केलं आहे. त्यानंतर सुरुवातीला पाहिलं तर महेश पाटीलने खूपच चांगला षटक हाताळलं आणि भावेश हरणने काही इनिंग साकारली आहे तब्बल 37 धाबींची. पहा थोडंसं फ्लॅटेड चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडूला मात्र ठिकाणी हाताला फुल लेंथ डिलिव्हरी होती आणि ती लेंथ मात्र ओळखता आली नाही. थोडासा वेग सुद्धा कमी होता या चेंडू मागे. काय व्हेरिएशन इथे मात्र साकारता येत सारेच गोलंदाज प्रत्येक जणांनी मात्र या ठिकाणी बेस्ट अँड बेस्ट इथे मात्र देण्याचा प्रयत्न करता येतो सोनाली संघासाठी. पुन्हा एकदा खूपच छान चेंडू, अंदाजून फटका पाहायला मिळताय. तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळू शकत नाही. तुम्हाला नक्कीच मोठा फटका केल्याचा असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला चेंडूवर वेग लक्ष अगदी व्यवस्थित मत करणं गरजेचं आहे. चेंडूला वेग किती आहे, चेंडूची लेंथ काय आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे, त्यावेळी तुम्ही मोठा फटका खेळू शकता. इथे मात्र फोर्सिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत लॉंग ऑफला खेळाडू सज्ज पाहायला मिळतोय. वाईट क्षेत्रामध्ये अतिशय सहजसोबत झेल महेश पाटील समाप्त करतोय. अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय.
एमडी स्पोर्ट आमनेपडा संघाला फलंदाज संकेत बॅक टू द डगआउट. सबका मालिक एक अर्थात साईबाबांचं संगीत इथे मात्र आपल्याला ऐकायला मिळालं आणि मात्र असं वाटतं की संकेतने सुद्धा मात्र ठिकाणी चुकीचं संकेत दिला आपल्या संघाला. कारण की चुकीचा फटका आपण पाहिला. बराच वेळा हवेत चेंडू होता आणि मात्र कोणत्या प्रकारे चूक पाहायला मिळाला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आउटस्विंग झालं होतं आणि त्याचमुळे पाहतो की चेंडूने बॅटमध्ये मात्र हवं तसं कमिटमेंट पाहायला मिळालं नाही. नवीन फलंदाज संतोष पाटील इन 6 नंबरवर इथे मात्र फलंदाजी करण्यासाठी आलाय. जुनी तलवार आहे परंतु नक्की जुनी तलवारीवर आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी दडपण असणार आहे. शॉर्ट पिच चेंडू हुक करतो या जबरदस्त फटका परंतु या ठिकाणी स्क्वेअर लेग कडे मात्र खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा झटका पाहतो या ओव्हर मध्ये देत असताना आपल्या संघाला. शेवटचं षटक चालू आहे. स्लॉक षटक खेळी इथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज नितीन आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र विकेट्स प्राप्त करतोय. अपचरता बाकी आहे असंच आपण आता मात्र म्हणू शकतो या कारण तिन्ही विभागामध्ये आपण जर पाहिलं तर सोनाली संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. कारण प्रथमतः फलंदाज डिपार्टमेंटमध्ये मात्र हवी ती धावसंख्या उभी केली त्यानंतर गोलंदाजाने योग्य ती गोलंदाजी साकारली आणि त्यांना मात्र सहाय्य लाभतं या फील्डमध्ये मात्र शतरषकांचं. जर तुमच्याकडनं जर तिन्ही भागांमध्ये जर असा जर परफॉर्मन्स होत असेल तर कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही कुठल्याही संघाला पराभूत करण्याची नक्कीच तुमच्याकडे क्षमता असू शकेल आणि तेच प्रदर्शन इथे मात्र स्वामी समर्थ सोनाली संघाने प्रदर्शित केलेला आहे. नवीन फलंदाज महेश चेंडूला आपटी दिली परंतु दिशा मात्र चुकीची. पंच आमच्याकडे वळतायत वाईटचा इशारा. कुठेतरी तो पराभवाचा जो अंतर आहे तो मात्र तुम्ही नक्कीच या ठिकाणी कमी करू शकता आणि मोठे फटके खेळून आता मात्र तुम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकता. कारण आव्हान जर पाहिलं तर तुमच्या संघाच्या आता मात्र आव्हानाच्या बाहेर इथे मात्र आता टार्गेट पाहायला मिळतो. या फक्त 20 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. अजूनही तुम्हाला 48 धावा इथून जोडायचे आहेत येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. लेट कट करतोय खूपच छान. अगदी चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतो या डीप थर्ड मॅनच्या दिशेने. महेशच्या बॅटमधून मात्र हा चौकार पाहायला मिळतो. या थँक्यू. चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं. एक कलात्मक फटका पाहिला आपण महेशकडनं. इथे मात्र पुन्हा एकदा खूपच छान फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक हा त्या ठिकाणी सज्ज. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. या खूपच मोठा अंतर कापून मात्र आले होते त्या ठिकाणी साहिल. कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आता मात्र या धावामध्ये फक्त आणि फक्त 3 पावलं दूर विजयापासून स्वामी समर्थ सोनाले. विजयाचा सुगंध आता मात्र त्या संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत पूर्णपणे दरवलतोय परंतु देखील संतोष पडेल संधी लाभलेली आहे. तर पाहूया एखाद दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का. कुठे चेंडू करण्याचा प्रयत्न केला जातो या परंतु या ठिकाणी खाली क्षेत्र आहे डीप फाईन लेग आणि तिथेच मात्र चेंडू जाऊन धडक देतो या 4 धावांसाठी. थँक्यू. इथे मात्र नक्कीच बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी चेंडू मात्र निघून गेला डेप फायनलच्या दिशेने. 2 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यापासून विजयापासून दूर 2 पावलं दूर स्वामी समर्थ सोनाले. अजून एक मात्र तशाच प्रकारची चेंडूची लेन पाहायला मिळते. या तशाच प्रकारचा फटका खेळायचा होता आणि मात्र कुठेतरी आता पूर्ण धाव इथे केली जाते आणि शेवटच्या चेंडूला मात्र स्पेस करेल फलंदाज महेश. खूप मोठा विजय या संपादन करण्याच्या मार्गावर आता मात्र वाटचाल करतोय स्वामी समर्थ सोनाले. खूपच छान क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. असं वाटतं की 2 तुल्यबळ संघांमध्ये एक जबरदस्त भिडत पाहायला मिळेल परंतु निराश केलं एमडी स्पोर्ट आमनेपडा संघाने.
कारण सुरुवातीलाच पाहिले तर रामकृष्ण काकडे थोडेसे मागणे ठरले 20 धावा त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्या तिथून मात्र थोडंसं दडपण निर्माण झालं संघावर आणि शेवटचा चेंडू इथे मात्र गाठने समाप्त केला नितीनने आणि खूप मोठा विजय इथे मात्र प्राप्त केला आहे स्वामी समर्थ सोनाली संघाने तर विजयाचा शिल्पकार आहे नो डाऊट सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही परंतु आम्ही नक्की त्याचं नाव इथे उल्लेख करेन भावेश हरड इज द मॅन ऑफ द मॅच तर भावेश या आपण व्यासपीठाकडे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी कारण आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे कारण अजूनही आम्हाला 2 सामने खेळवायचे आहेत आणि ड्रॉ सुद्धा इथे मात्र करायचा आहे जय हनुमान चषक 2021 अर्थात जयमल्हार किरवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे दिनांक 8 जानेवारी ते दिनांक 11 जानेवारी ही कालावधी असणार आहे आणि स्पर्धेचा एक नियम आहे खास सूचना आहे प्रत्येक संघाची पूर्ण प्रवेश फी घेतली जाईल आणि पूर्ण बक्षीस दिले जाणार आहे ही स्पर्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणार आहे आणि याच ठिकाणी मित्रांनो आपण त्या स्पर्धेचं ड्रॉ इथे मात्र करणार आहोत तत्पुरती आपण भावेशला सामनावरचा पुरस्कार देणार आहोत तर मी डॅसिंग विद्यमान सदस्य सन्माननीय सुभाषजी जाधव यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर ट्रॉफीज आहेत ती आपण खेळाडूस परिधान करायची आहे जबरदस्त अफलातून कामगिरी भावेशची पाहायला मिळाली अष्टबली कामगिरी पाहायला मिळाली गुड जॉब बेस्ट ऑफ लक भावेश तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी समर्थ सोनाली संघाने क्वार्टर फायनल मध्ये मात्र प्रवेश केलेला आहे आजच्या दिवसाच्या खेळामध्ये तर आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच जय बजरंग स्पोर्ट्स पीसीए अँड जय बजरंग स्पोर्ट